Hello students, in last lecture we discussed पोस्ट फर्टिलायझेशन डेव्हलपमेंट ऑफ फिश, म्हणजेच त्यामध्ये बघितलं आपण अनफर्टिलाइज एग्ज ऑफ फिश, त्यानंतर फर्टिलाइज एग्ज ऑफ फिश, क्लिवेज कशा फॉर्म होत असतात म्हणजेच मोरुला, ब्लास्टुला, त्यानंतर फेट मॅप्स ऑफ फिश एग्स, गॅस्ट्रुलेशन काय असते, इपिबोली, इम्बोली आणि क्लोजर ऑफ ब्लास्टोपोर. यामध्ये आपण बघणार आहोत पोस्ट एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट ऑफ फिश. तर त्याच्या लेयर्स काय काय आहे, कुठल्या लेयर डेव्हलपमेंटमध्ये फॉर्म होत असतात. तर फर्स्ट आफ्टर द फॉर्मेशन ऑफ 3 जर्म लेयर्स अँड विथ फेल डिफरन्शिएटेड सेफॅलिक अँड कॉडल एंड्स द रुडिमेंट्स ऑफ वेरियस ऑर्गन्स ऑफ लार्वा स्टार्ट मेकिंग देअर अपिअरन्स. तर काय म्हटलं आहे, जेव्हा 3 जर्म लेयर्स फॉर्म होते आणि डिफरन्शिएटेड सेफॅलिक अँड कॉडल एंड्स जे ब्लास्टुला गॅस्ट्रुलामध्ये फॉर्म होते, तर वेरियस ऑर्गन्स ऑफ लार्वा, जे वेरियस ऑर्गन्स आहे लार्वाचे, काय करते, स्टार्ट मेकिंग देअर अपिअरन्स, म्हणजे ते त्यांचा अपिअरन्स दाखवण्याचा प्रयत्न करतात. दिस डिफरन्शिएट फर्दर इन लॅटर कोर्स ऑफ डेव्हलपमेंट टू गिव्ज राईज टू ऑर्गन्स ऑफ ॲडल्ट. आणि ते आणखी डिफरन्शिएट झाल्यानंतर नवीन ऑर्गन्स तयार करत असतात, म्हणजेच ॲडल्ट फॉर्मेशनचं काम सुरू होऊन जातं. In the formation of neural cord, the neural plate material aggregates to form a thick and elongated keel along the mid-dorsal axis of embryo. It separates from the sinks below the overlying ectoderm. Eventually, the keel of neural cells develops a lumen in its center and gradually becomes transferred into the neural tube. तर हे काय आहे, न्यूरल कॉर्ड जेव्हा फॉर्म होते तेव्हा न्यूरल प्लेट मटेरियल ॲग्रिगेट्स होत असतात टू फॉर्म थिक अँड इलॉंगेटेड कील आणि मिड-डॉर्सल इन द अलॉंग द मिड-डॉर्सल एक्सिस ऑफ एम्ब्रियो. हे काय करतात, सेपरेट करतात इक्टोडर्म, इव्हेंच्युअली द कील ऑफ न्यूरल सेल्स. आफ्टर द न्यूरल ट्यूब इज सेपरेटेड, जेव्हा न्यूरल ट्यूब हा सेपरेटेड झालेला राहते फ्रॉम द इक्टोडर्म, म्हणजेच ही काय आहे, लेअर आहे एम्ब्रियोनिक. द न्यूरल क्रेस्ट सेल्स आर गिवन ऑफ फ्रॉम इट्स मिड-डॉर्सल पार्ट. तर जे न्यूरल क्रेस्ट आहे ते काय होते, ते रिमूव्ह होते फ्रॉम मिड-डॉर्सल पार्ट. This cell migrate laterally and ventrally from the place of their origin to form the analog of cranial and spinal nerve ganglia. त्याच्यामुळे काय फॉर्म होते असते तिथे, क्रॅनियल आणि स्पायनल नर्व गँग्लिया फॉर्म होते, पिगमेंट सेल अँड पार्ट ऑफ द मिसोडर्म. तर क्रॅनियल आणि स्पायनल नर्व कशाचं काम करत असते, इम्पल्स ट्रान्सफर करायचं काम करत असते. द नोटोकॉर्ड डिलमायनेट्स show the chorda endoblast and the mesoder lying on either side of the notochord soon separate into the epimeer, middle mesomeer and lower hypomeer. तर तिथे सेपरेशन होत असते इपिमियर, मिडल मिसोमियर आणि लोअर हायपोमियरचं. The epimeer appears as thick longitudinal masses on either side of the nerve cord. तर epimeer कुठे शो करत असते, लॉन्जिट्युडनल मासेस आयदर साईड ऑफ नर्व कॉर्ड, म्हणजे नर्व कॉर्ड जवळ ते काय करत असते, आपला अपिअरन्स शो करत असते. On its side, it increases in thickness and gets segmented anterior-posteriorly to differentiate into the somites. आणि काय करत असते, थिकनेस वाढवत असते त्याची आणि डिफरन्शिएट होते सोमाइट्समध्ये. द वेंट्रोमेसाइल वॉल ऑफ फुली डेव्हलप सोमाइट लॅटर सेपरेट्स टू फॉर्म मिसनकायमल मास. सोमाइट्स सेपरेट झाल्यानंतर मिसनकायमल मास फॉर्म करते दॅट सेटल्स अराउंड द नोटोकॉर्ड अँड न्यूरल टू कॉन्स्टिट्यूट द स्क्लेरोटोम. आफ्टर फॉर्मेशन ऑफ स्क्लेरोटोम, सोमाइट डेव्हलप्स इंटू अ हॉलो स्ट्रक्चर. तिथे काय होते, स्क्लेरोटोम डिवाइड झाल्यानंतर सोमाइट डेव्हलप्स होत असते आणि हॉलो स्ट्रक्चर कन्सिस्टिंग ऑफ ॲन इनर मायटोमिक अँड आउटर डरमॅट्रोमिक पार्ट. द मिसोमियर और इंटरमिजिएट सेल मास लाईज अंडर द इपिमियर. जे मिसोमियर राहते अंडर द इपिमियर इन द फॉर्म ऑफ शीट ऑफ मिसोमेरिक सेल. ॲज इट इज द फोररनर ऑफ नेफ्रिक युनिट्स ऑफ लार्वा. हे काय असते, फोररनर असते नेफ्रिक युनिट्स ऑफ लार्वाचे. इट इज ऑल्सो समटाईम्स नोन ॲज नेफ्रोटोमिक प्लेट, आणि त्यालाच नेफ्रोटोमिक प्लेट म्हटलं जाते. नेफ्रिक युनिट्स ऑफ लार्वाला त्यालाच नेफ्रोटोमिक प्लेट म्हटलं जाते. द मिसोमियर मे बिकम सेगमेंटेड. जे मिसोमियर राहते सेगमेंटेड राहते इंटू द नेफ्रोटोम्स, इच कंटेनिंग कॅव्हिटी. आणि त्यामध्ये काय असते, कॅव्हिटी असतेच. कॅव्हिटी म्हणजेच त्याच्यामध्ये आपण फ्लूइड म्हणजे फ्लूइड फील राहते. दिस इज नॉन ॲज कॅव्हिटी. द नेफ्रोसील और मिसोसील. सील म्हणजेच कॅव्हिटी होत असतात, म्हणून त्याला अकॉर्डिंग टू कॅव्हिटी त्याला नेफ्रोसील और मिसोसील म्हटले जाते. इन टेलोस्टियन फिशेस हावेवर द इंटरमिजिएट सेल मास युजली डज नॉट बिकम सेगमेंटेड. जे टेलोस्टियन फिशेस आहे
तर त्याच्यामध्ये इंटरमिजिएट सेल मास जे आहे ते सेगमेंटेड राहत नाही. द हायपोमियर और लॅटरल प्लेट मिसोडर्म रिमेन अनसेगमेंटेड. जे हायपोमियर और मिसोडर्म आहे ते पण अनसेगमेंटेड राहते आणि फॉर्म्स द बॉडी कॅव्हिटी. आणि ते काय करतात, बॉडी कॅव्हिटी फॉर्म करतात, त्यालाच प्लॅन्ट्रोसील म्हटलं जाते. बाय द प्रोसेस ऑफ इपिबोलिक एक्सटेन्शन ऑफ ब्लास्टोडियम द yolk becomes completely surrounded by the yolk sac. It comprises an inner layer of periblast and outer layer of epiblast. जे yolk sac राहते ते काय कशाने बनलेलं, पेरिब्लास्ट अँड आउटर लेअर इपिब्लास्ट. द yolk is made up available to the embryo by blood vessel which develop in its wall and connect with circulatory channels of embryo. जे yolk राहते ते कशाने, एम्ब्रियो बाय ब्लड वेसल्सनी बनवलेले राहते आणि ते डेव्हलप होते असते इन इट्स वॉल अँड कनेक्ट विथ सर्क्युलेटरी चॅनल्स ऑफ एम्ब्रियो. तर फेट ऑफ जर्मायनल लेअर्स. तर जर्मायनल लेअर कशा किती असतात, कशा पद्धतीने त्याचं फंक्शन असतं ते आपण बघू. तर इमिजिएटली आफ्टर द जर्मायनल लेअर्स हॅव टेकन अप देअर पोझिशन. हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर जर्मायनल लेअर काय करतात, आपली पोझिशन घेत असतात, म्हणजे जी कुठली जागा आहे ते आपली जागा ऑक्युपाय करतात. तर रुडिमेंट्स प्रायमरी ऑर्गन्स आर फॉर्म विच बाय फर्दर डिफरन्शिएशन गिव्ज राईज टू स्ट्रक्चर ऑफ द ॲडल्ट. आणि जे प्रायमरी ऑर्गन्स आहे ते फॉर्म करतात आणि ॲडल्टचं स्ट्रक्चर फॉर्म करायचं काम सुरू करतात. द गॅस्ट्रुलेशन अँड द फॉर्मेशन ऑफ प्रायमरी ऑर्गन रुडिमेंट्स इन इलास्मो ब्रांच इज इसेन्शियली सिमिलर टू दॅट ऑफ बोनी फिशेस एक्सेप्ट इन दॅट द archenteron is formed at the posterior edge of the blastodisc and nervous system is formed by the rolling of the neural plate material into tube that has a cavity right from the start. जे गॅस्ट्रुलेशन आहे आणि फॉर्मेशन ऑफ प्रायमरी ऑर्गन आहे काय असते, इलास्मो ब्रांच ॲज वेल ॲज बोनी फिशेसमध्ये सेम राहते, फक्त सोडून आर्केंटेरॉन. तर फर्स्ट लेअर आहे इक्टोडर्म. इक्टोडर्म गिव्ज राईज टू द इपिडर्मिस ऑफ स्किन. ज्या एम्ब्रियॉनिक लेअर आहे इक्टोडर्म. तर इक्टोडर्मपासनं काय फॉर्म होत असते, इपिडर्मिस ऑफ स्किन अँड ऑल इट्स डेरिव्हेटिव्स. जे स्किनचं स्ट्रक्चर आहे ते फॉर्म होत असते आणि रिलेटेड टू स्किन म्हणजेच ऑल इट्स डेरिव्हेटिव्स इक्टोडर्म फॉर्म करत असते. द नर्वस सिस्टीम ऑल्फॅक्टरी इपिथेलियम. जे नर्वस सिस्टीम आहे न्यूरॉन ट्रान्सफर करायचं काम. ऑल्फॅक्टरी इपिथेलियम म्हणजेच स्मेलिंगचं जे काम आहे, नोजचं, रेटिना, लेन्स ऑफ आय, मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ, द न्यूरल क्रिस्ट कॉन्ट्रीब्युशन आर इक्टोडर्मल. तर ते काय कोण फॉर्म करते, इक्टोडर्म फॉर्म करत असते. इक्टोडर्मल इन्व्हॅजिनेशन्स इन द अँटेरियर अँड पोस्टेरियर एंड्स कॉन्ट्रीब्यूट सोमॅटोडियम अँड द प्रोक्टॅडियम रिस्पेक्टिव्हली. Ratkes pouch arises as an invagination from the roof of the stomatodium and becomes adenohypophysis of pituitary. Ratkes pouch हे arises होते इवॅजिनेशन फ्रॉम द रूफ ऑफ द स्टोमॅटोडियम अँड ॲडिनोफायसिस ऑफ पिट्युटरी. पिट्युटरीचे दोन भाग असतात, न्यूरोहायपोफायसिस आणि ॲडिनोहायपोफायसिस. तर ते फॉर्म करायचं काम कोण, इक्टोडर्म हे हेल्प करत असते. त्यानंतर सेकंड लेअर आहे मिसोडर्म. तर मिसोडर्म कंपारायझेस 3 पार्ट्स. इपिमियर, मिसोमियर अँड हायपोमियरनी बनलेले असते मिसोडर्म, इच हॅविंग डायवर्स पोटॅन्शियलिटीज टू फॉर्म ऑर्गन्स. तर याच्यामध्ये काय असते, डायवर्स पोटॅन्शियलिटीज असते, हे ऑर्गन्स फॉर्म करत असतात. आणि लास्ट एम्ब्रियॉनिक लेअर आहे इंडोडर्म. तर द इंडोडर्मस सेल्स फ्रॉम गट रुडिमेंट ऑन द डॉर्सल साईड ऑफ द yolk sac. तर हे काय फॉर्म करतात, गट फॉर्म करत असतात डॉर्सल साईडला. द रुडिमेंट इज सॉलिड बिफोर कॅव्हिटी अपियर्स विथिन इट. Endoderm thus gives rise to the epithelium of the part of gut that lies between the stomatodium and proctadium. ते काय फॉर्म करतात, गट फॉर्म करत असतात बिटवीन स्टोमॅटोडियम अँड प्रोक्टॅडियम. इट कॉन्ट्रीब्युट्स इन द फॉर्मेशन ऑफ फॅरेंजियल पाउचेस. हे फॅरेंजियल पाउचेस फॉर्म करायला मदत करतात. थायमस, पॅराथायरॉइड ग्लँड्स अँड दोज अरायझिंग ॲज वेंट्रल इवॅजिनेशन. म्हणजे ॲड्रिनल ग्लँडच्या मागच्या साईडला काय असते, पॅराथायरॉइड ग्लँड प्रेझेंट असते, ते फॉर्म करायचं काम इंडोडर्म मदत करत असते. दोज अरायझिंग ॲज वेंट्रल इवॅजिनेशन ऑफ गट लाईक थायरॉइड, लंग्स, स्विम ब्लॅडर, लिव्हर, गॉल ब्लॅडर अँड व्हेरियस सिसाय ऑफ द गट हे इंडोडर्म फॉर्म करत असतात. वाईल द व्हेरियस ऑर्गन्स आर बिंग फॉर्म द शेप ऑफ एम्ब्रियो altogether changes. The body being elongated and differentiated into distinct head, trunk and tail. व्हेरियस ऑर्गन जे फॉर्म करायचं काम आहे ते सुद्धा इंडोडर्म हेल्प करत असते. द बॉडी बिकम्स इलॉंगेटेड अँड डिफरन्शिएटेड इन डिस्टिंक्ट हेड, ट्रंक अँड द टेल.
अपेंडेजेस स्टार्ट मेकिंग देअर अपिअरन्स अँड द योक सॅक गेट्स रिड्यूस. अपेंडेजेस जे असतं ते आपलं अपिअरन्स शो करतात आणि योक सॅक हे काय होत असते, रिड्यूस होते. फायनली हॅचिंग ऑकर्स अँड द एम्ब्रिओ बिकम्स फ्री स्विमिंग लार्वा. आणि त्याच्यानंतर पूर्ण डेव्हलपमेंट झाल्यानंतर काय होते, हॅचिंग होत असते आणि एम्ब्रिओ बिकम्स फ्री स्विमिंग लार्वा फॉर्म होत असते. त्यानंतर आहे टाईप्स ऑफ स्केल्स ऑफ फिशेस. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर त्याचे टाईप्स आहे कॉस्मॉइड, प्लॅकॉइड, गॅनॉइड, सायक्लॉइड, स्टिनॉइड आणि नेक्स्ट आहे मॉडिफिकेशन ऑफ स्केल्स. तर वी विल डिस्कस दिस इन नेक्स्ट लेक्चर.